नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे ॲनालिसिस व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. तर सध्या आपल्याला महत्त्वाचे या ठिकाणी प्रेफरन्स स्ट्रॅटेजी संदर्भात बरेचसे उमेदवारांचा कमेंट येत होत्या की जे काही त्यांचे टेस्ट स्कोर आहे त्या टेस्ट स्कोरनुसार त्यांची जी काही निवड असेल तर ती निवड नेमकी होणार आहे किंवा नाही. कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आपण ह्या ठिकाणी जी काही विभागणी आहे तर ती सध्या केलेली आहे. जवळपास आपण प्रत्येक गटाचे जे काही मार्कनुसार ॲनालिसिस करतोय. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या उमेदवारांचं 60 मार्क ह्या ठिकाणी बघा 60 आणि 100 ह्या मार्कांदरम्यान जर तुमचा स्कोर असेल म्हणजे 60 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत, तर अशा उमेदवारांनी नेमकं 100 प्रेफरन्सची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची, योग्य रणनीती काय असणार आहे, त्यांना जे काही सध्या बघा प्रेफरन्स येणार आहे त्या प्रेफरन्समध्ये कोणते प्रेफरन्स तुम्हाला प्राधान्याने त्या ठिकाणी द्यायचे आहे जेणेकरून तुमची निवड जी आहे तर ती निवड बघा या ठिकाणी तुमची नक्की होऊ शकते. त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवर्गामध्ये जे काही कॉम्पिटिशनचे उमेदवार किती असणार आहे ते देखील या ठिकाणी माहिती पडणार आहे. संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे काही 2,08,120 उमेदवारांपैकी 1,70,000 उमेदवारांचं या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय झालेलं आहे. ह्याच्यामध्ये बहुतेक जे काही उमेदवार आहेत त्यांचा या ठिकाणी बघा एकदम लो स्कोर म्हणता येईल, म्हणजे 0 पासून तर जवळपास 20-40 मार्कापर्यंत जे काही मार्क आहे तर ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणावर उमेदवार इथं पाहायला मिळत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी जवळपास 60 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत नेमके किती उमेदवार आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 4-4 डिजिटचे जे काही उमेदवार आपल्याला प्रत्येक प्रवर्गामध्ये इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे हे जे उमेदवार आहे हे उमेदवार नेमके प्रत्येक प्रवर्गाचे किती असणार आहे, जेणेकरून तुम्ही जर ह्या गटामध्ये असाल तर तुमचे कॉम्पिटिशन मधले उमेदवार तुम्हाला इथं लक्षात येणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे आपण जे काही सध्या 60 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत जे काही मार्क मिळवणारे उमेदवार आहेत त्यांच्या 2 गटामध्ये इथं विभागणी केली आहे, 61 ते 80 आणि 81 ते 100 दरम्यान, बरोबर. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला एकूण 60 पासून तर 100 पर्यंत किती उमेदवार आहे त्याचा डेटा इथं दिसतोय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ओपनचा जर इथं विचार केला तर 61 पासून तर 80 पर्यंत 8,788 उमेदवार आहे. 81 ते 100 मध्ये किती आहे तर 11,678 उमेदवार आहे. म्हणजे एकूण किती उमेदवार आहे या ठिकाणी तर 20,466 उमेदवार आपल्याला ओपनचे सध्या बघा या ठिकाणी 60 पासून तर 100 मार्क घेणारे इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, शिक्षक भरतीची अर्धी जी काही संख्या आहे तर ती संख्या ह्याच स्कोरमध्ये सध्या बघा आपल्याला आढळलेली इथं पाहायला मिळते. म्हणजे 61 पासून तर 100 मार्कापर्यंत 50% पेक्षा जास्त उमेदवार आपल्याला शिक्षक भरतीचे ह्याच रेंजमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पुढचा प्रवर्ग जर विचार केला तर इथं बघा एसटी प्रवर्गाचे किती 18,527, एसटी प्रवर्गाचे किती 13,135, म्हणजे जवळपास या ठिकाणी एसटी प्रवर्गाचे देखील भरपूर मोठ्या संख्येमध्ये इथं उमेदवार आहे. विजे चे किती आहे 3,572, एनटीबीचे किती आहे 3,048, एनटीसीचे किती आहे 4,985, एनटीडीचे किती आहे 2,673, एसबीसीचे किती आहे 1,641. त्यानंतर ओबीसीचे इथं जर तुम्ही बघितले तर 35,106 उमेदवार, म्हणजे या ठिकाणी सर्वात जास्त ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार आपल्याला ह्या गटामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर एसीबीसीचे जे किती आहे 7,008 उमेदवार, ईडब्ल्यूएसचे किती 4,992 उमेदवार. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की जे काही सर्वात जास्त उमेदवार आपल्याला ह्या ठिकाणी हा जो काही इथं दिसतंय तुम्हाला सर्वात जास्त 35,000 जवळपास हे ओबीसी प्रवर्गाचे उमेदवार आहे. त्यानंतर ओपनचे 20,000, त्यानंतर 18,000 एससीचे, 13,000 जवळपास एसटीचे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काही रँक आहे तर ती रँक सध्या बघा समजणार आहे. आता तुम्ही जर 81 ते 100 मध्ये असाल किंवा 61 ते 80 मध्ये असाल तर तुमच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा एवढी संख्या इथं दिसणार आहे. आता प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला नेमकं शिक्षक भरतीमध्ये कशा पद्धतीने प्रेफरन्स द्यायचे, ह्या जर रेंजमध्ये असेल तर तुमचे 100 प्रेफरन्स कसे असणार आहे जेणेकरून तुमची निवडीची चान्सेस इथं वाढू शकतात, ते देखील बघणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता हे जे काही उमेदवार आहे हे टोटल जी काही आकडेवारी तुम्हाला दिसते, बरोबर. तर ह्या टोटल आकडेवारीमध्ये नेमके टोटल उमेदवार किती आहे जेणेकरून तुम्हाला ह्या ठिकाणी 61 पासून तर 100 मार्कापर्यंत हे जे उमेदवार आहे हे टोटल किती आहे त्याचं बघा इथं तुम्हाला दिसतंय. टोटल जे काही उमेदवार आहे 61 ते 80 दरम्यान किती उमेदवार आहे 48,980 उमेदवार, आणि 81 ते 100 दरम्यान किती उमेदवार आहे 66,123 उमेदवार. जर ह्यांना आपण प्लस केलं तर इथं तुम्ही बघू शकता 1,15,103 उमेदवार, म्हणजे शिक्षक भरतीचे निम्मेपेक्षा जास्त उमेदवार ह्याच प्रवर्गामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही 60 ते 100 मार्काच्या दरम्यान किमान ह्या ठिकाणी 1,15,000 जवळपास उमेदवारांचं ह्या ठिकाणी लक्ष असणार आहे. कारण ही जी संख्या आहे तर ही शिक्षक भरतीची खूप मोठी संख्या आहे, आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराला संधी मिळणार का तर असं अजिबात होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये जर तुम्ही असाल ह्या रेंजमध्ये
तर तुमची निवड नेमकी कशी होणार त्याच्यासाठी ह्या ठिकाणी बघा तुमच्याजवळ समांतर आरक्षण जर असेल, बरोबर, समांतर आरक्षणमध्ये जर तुम्ही असाल म्हणजे हॉरिझॉन्टल जे काही रिझर्वेशन असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघा एकतर महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही असू शकतात, जे काही महिला रिझर्वेशन संदर्भात कोटा असतो, महिलांसंदर्भात वेकेन्सी येत असते प्रत्येक प्रवर्गामध्ये, ते जर असाल तर तुम्हाला संधीची ह्या ठिकाणी बघा जी काही निवड असेल तर ती निवड त्या ठिकाणी तुमची होऊ शकते. दुसरं आहे दिव्यांग उमेदवार असाल तुम्ही PWD संदर्भात, बरोबर, तर ते उमेदवारांना देखील इथं संधी मिळू शकते. माजी सैनिक उमेदवार जर असाल तुम्ही, एक सर्व्हिसमॅन, तरी देखील तुम्हाला संधी मिळू शकते. प्रकल्पग्रस्त उमेदवार असाल तरी संधी मिळू शकते. खेळाडू उमेदवार असाल तरी तुम्हाला संधी मिळू शकते. अनाथ उमेदवार असाल तुम्ही तरी देखील संधी मिळू शकते. आणि जे काही इतर लागू असलेले आरक्षण असेल, बरोबर, मग त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जवळपास आता प्रकल्पग्रस्त झालं, त्यानंतर भूकंपग्रस्त आणि इतर जे काही आरक्षण असेल तसे जर असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी बघा निवडीची जी काही संधी असेल तर इथं संधी मिळू शकते. त्यानंतर तुमचं स्पेशल एखादा विषय असेल, समजा कला विषय असेल किंवा कार्यानुभव विषय असेल किंवा मग एखादा 11वी-12वी संदर्भात एखादा रेअर असलेला विषय असेल, टेक्निकल विषय, अशा विषयाचं जर तुमची पात्रता असेल तर तुमची निवडीची शक्यता ह्या ठिकाणी बघा जी काही वाढण्याची शक्यता इथं जास्त तुम्हाला इथं मिळणार आहे, बरोबर. आता ह्याच्यामध्ये जर तुमचं आरक्षण असेल तर तुमचे मार्क ह्या ठिकाणी 80 ते 100 मार्क रेंजमध्ये असेल तर तुम्ही एक प्रकारे कुठंतरी निवडी संदर्भात तुमचा संधी या ठिकाणी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचारला सेफ स्कोर ह्या ठिकाणी किती असू शकतो, तर ह्या ठिकाणी बघा 90 ते 100 प्लस जर मार्क असेल तर तुमची स्पर्धा जी असेल तर ती मजबूत स्थिती तुम्ही ह्या ठिकाणी मानू शकता, म्हणजे तुमचं कुठं ना कुठं सिलेक्शन तिथं होऊ शकतं. 95 प्लस मार्क जर असेल तर बहुतांश प्रवर्गामध्ये या ठिकाणी चांगली संधी इथं मिळू शकते. 100 प्लस जर मार्क असेल डायरेक्ट तर निवडीची शक्यता आणखी या ठिकाणी बघा तुमची वाढणार आहे. त्यानंतर 80 ते 90 मार्क दरम्यान असेल तर तुम्हाला योग्य प्राधान्यक्रम आणि आरक्षण संदर्भात जी काही संधी असेल तर ती त्या ठिकाणी असल्यावर तुम्हाला ही इथं मिळू शकते. तर हे फक्त आपण जे काही 60 मार्कापर्यंत आणि 100 मार्कापर्यंतच्या उमेदवारांसाठी हे इथं सांगतोय. आता ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असेल, कारण तुमच्या जवळ आहे 60 मार्कापासून जवळपास या ठिकाणी 100 मार्कापर्यंत, बरोबर, 60 ते 100 पर्यंत, तर असे उमेदवार जे असेल एकदम 2 डिजिटचे उमेदवार, तर अशा उमेदवारांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर समांतर आरक्षणामधले उमेदवार असाल, तुमच्याजवळ पहिलं आरक्षण आहे, त्यानंतर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल किंवा इतर जे असेल प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, तर अशा उमेदवारांसंदर्भात बघा निवडीची संधी जास्तीत जास्त असणार आहे. आणि जे उमेदवार सर्वसाधारणमध्ये असणार आहे तर अशा उमेदवारांनी ह्या ठिकाणी महत्वाचे जे काही प्रेफरन्स देताना व्यवस्थापन तुम्हाला जिल्हा परिषद बघा ह्या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यासोबत अनुदानित ज्या काही संस्था आहे तर त्या संस्था या ठिकाणी निवडायच्या आणि ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 50 ते 60 प्रेफरन्स ह्या दोनच सध्या बघा व्यवस्थापनाचे द्यायचे आहे. म्हणजे जिल्हा परिषद आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या वेकेन्सी मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यातल्या त्यात अनुदानित ज्या काही संस्था आहे तर त्यांच्या देखील वेकेन्सी इथं सर्वात जास्त असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही व्यवस्थापनामध्ये राज्यभराच्या तुलनेने अधिक पदे सध्या उपलब्ध असतात आणि निवडीची संधी देखील इथं सर्वात जास्त असते. त्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही प्राधान्यक्रम देत असताना सर्वात आधी जिल्हा परिषदला प्राधान्यक्रम द्या, ह्या जर तुम्ही गटामध्ये असाल, त्यानंतर खाजगी अनुदानितला द्या, त्यानंतर महानगरपालिका आणि नगर परिषद किंवा इतर ह्यांना तुम्ही देऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा प्राधान्यक्रमच द्यायचा आहे, तुमचा स्कोर आहे 60 मार्क असेल, 70 मार्क असेल, बरोबर, 80 मार्क असेल, 90 मार्क असेल किंवा 100 मार्क असेल, तर अशा वेळेला आपल्याला माहिती आहे की आपली सर्वसाधारणमध्ये जी काही निवड असेल तर ती निवड सध्या ह्या ठिकाणी जवळपास होणं म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण इतरांचा स्कोर बघितला तर जवळपास या ठिकाणी नाही सारखी असते. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, ह्या रेंजमधले जर तुम्ही उमेदवार असाल असंही तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणारच नसेल, बरोबर, म्हणजे ज्या भरती प्रक्रियेमध्ये तुमचं सिलेक्शन कमी स्कोर असून तुमचं होणार नसेल तर अशा वेळेला तुम्हाला प्राधान्याने ह्या ठिकाणी जे काही अंशतः अनुदानित संस्था असतात तर त्या संस्थांच्या वेकेन्सीला प्राधान्य ह्या ठिकाणी बघा द्यावं लागेल, जेणेकरून तुम्ही असंही भरतीमधून बाद होण्यापेक्षा कोणत्या तरी अंशतः अनुदानित जागेवरती तुम्हाला संधी इथं मिळू शकते. म्हणून महत्वाचं जे काही अंशतः अनुदानित असतात त्याच्यात बघा 40% अनुदानित, 60% अनुदानित, 80% अनुदानित, बरोबर, 20% अनुदानित, अशा प्रकारच्या वेकेन्सी सध्या बघा आपल्याला येत असते. तर ह्या वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी जो काही हायेस्ट असलेले उमेदवार असतात किंवा ज्यांना चांगले मार्क असतात तर असे उमेदवार सर्वसाधारण ह्या अंशतः अनुदानित ज्या काही पोस्ट असतात तर त्यांना प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा कमी प्रमाणात देतात किंवा काही उमेदवार देत सुद्धा नाही. तर अशा ठिकाणी जर तुम्ही ह्या ठिकाणी 60 मार्क 70 मार्क असलेल्या उमेदवारांनी जर दिले तर तुमची जी काही निवडीची संधी असेल तर ती ह्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते, हे एक लक्षात घ्या. कारण असंही तुमचं भरतीमध्ये कुठेही समजा सिलेक्शन झालं नाही तर अशा तरी जे काही संस्था आहे ज्या सध्या 20%, 40%, 60%
ह्या धर्तीवरती सध्या बघा त्यांची पोस्ट असते. तर अशा ठिकाणी तुम्हाला जर निवड झाली तर तिथं तुम्ही जॉब करू शकता. परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही सध्या बघा केवळ पूर्ण अनुदानित संस्था ह्या ठिकाणी बघा मर्यादित राहू नका. त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदचं पण द्यायचं आहे, बरोबर. आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही अंशतः अनुदानित संस्थांना प्राधान्य दिलं तर निवडीची संधी तुमची इथं वाढू शकते. 100 प्रेफरन्समध्ये अंशतः अनुदानित संस्थांचा योग्य प्रमाणात या ठिकाणी समावेश तुम्हाला करावा लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला प्राधान्य निश्चित करत असताना बघा अंशतः जे अनुदानित संस्था असेल तर त्या संस्थेची आर्थिक स्थिरता या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात घ्यावी लागेल. वेतन श्रेय वेतन त्या अंशतः अनुदानित संस्थेचे प्राधान्यक्रम निश्चित करत असताना तुम्हाला त्या संस्थेची माहिती घेणे गरजेचं असणार आहे. त्याच्यात ती संस्था बघा या ठिकाणी वेतन जे असेल तर ते वेळेवर सध्या नियमित देते किंवा नाही ते देखील बघायचं आहे. संस्था नेमक्या कुठे असणार आहे, बरोबर, म्हणजे ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे किंवा कुठे आहे ते देखील तुम्हाला बघणं गरजेचं आहे. कारण अंशतः अनुदानितमध्ये या ठिकाणी आपल्याला जे काही पदाला 20% अनुदानित किंवा 40% असतं, 60%, 80% अशा पद्धतीने अनुदान सध्या बघा मिळत असतं. तर त्याच्यानुसार तुम्हाला पेमेंट जी असते तर तिथं मिळत असते. आता हे जे काही अंशतः अनुदानित संस्थेचे प्राधान्यक्रम कोणी द्यायचे की ज्यांचं सर्वसाधारणमध्ये ह्या ठिकाणी आहे, कोणत्याही प्रकारचं हॉरिझॉन्टल आरक्षण नाही. उदाहरणार्थ एखाद्याला बघा 60 मार्क आहे किंवा 70 मार्क आहे, तर अशा उमेदवारांनी अशा ज्या काही संस्था आहे तर अशा संस्था देखील प्राधान्यक्रममध्ये इन्क्लूड करायच्या, जेणेकरून त्या ठिकाणी जास्त मार्क असणारे उमेदवार अशा संस्थांना प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देत नाही किंवा कमी प्रमाणात देतात. तर इथं तुमची निवडीची संधी सध्या वाढून जात आहे. आणि ज्यांना चांगले मार्क आहेत तर त्यांनी जिल्हा परिषद असेल, बरोबर, तर जिल्हा परिषदला सर्वात जास्त तुम्हाला द्यायचे आहे. इथं संपूर्ण उमेदवारांनी जिल्हा परिषद पासून स्टार्ट करायचं आहे, कारण जिल्हा परिषदच्या सर्वात जास्त वेकेन्सी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते. जिल्हा परिषद असेल, त्यानंतर महानगरपालिका, नगर परिषद असेल आणि खाजगी अनुदानित संस्था, अशा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे. जवळपास ह्याचा रेशो व्यवस्थित ठेवायचा, जेणेकरून तुमचं कुठेतरी सिलेक्शन इथं होऊ शकतं. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही समांतर आरक्षण असेल किंवा मग 60 ते जवळपास 100 मार्कापर्यंत जे उमेदवार आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी कशा पद्धतीने कॉम्पिटिशन असू शकतं ते तुम्हाला ह्याच्यावरनं लक्षात आलं असेल. तर महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. काही तुमचे कमेंट असतील स्कोरबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमचे स्कोर असेल, तुमचे जे काही मार्क, विषय संपूर्ण कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.